Hello student, chapter number 2 from our syllabus, Introduction of Analytical Chemistry. Chemistry, it is a branch of science which deals with study of material, composition, constituent of material as well as its chemical and physical properties and reactions by which one form of matter is converted into another form. That is chemistry. The chemistryचे अनेक ब्रांचेस आहे. Branches of chemistry. That is organic chemistry, inorganic chemistry, physical chemistry, analytical chemistry, then drug chemistry, that is pharmaceutical chemistry, industrial chemistry, etc. आता त्यामध्ये आपण बघणार आहे तर इंट्रोडक्शन एनालिटिकल केमिस्ट्रीचं इंट्रोडक्शन. It is a branch of chemistry which deals with separation, identification, qualitative and quantitative determination of the composition of substances is known as analytical chemistry. It deals with separation, identification, qualitative and quantitative determination of composition of substances. एखादा सबस्टन्स असेल तर त्या सबस्टन्सचं सेपरेशन म्हणजे त्यामध्ये कुठले कुठले एलिमेंट्स आहे त्या एलिमेंट्सचं सेपरेशन, आयडेंटिफिकेशन म्हणजे त्याचा टाईप आपण ओळखणं, क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह कोणत्या प्रकारचे किती प्रमाणात आहे, ऑफ कंपोजिशन ऑफ सबस्टन्सेस जे कंपोजिशन आहे त्या कंपोजिशनचं सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह जे अनालायसिस केलं जातं त्याला एनालिटिकल केमिस्ट्री असं म्हटलं जातं. अनालायसिसचा अर्थच होतो हे सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन. आता हे सगळं करत असताना जिथं अनालायसिस केलं जातं त्यासाठी वेगवेगळे फिजिकल आणि त्याचे केमिकल प्रॉपर्टीज अनालायसिस करतो. म्हणजेच काय करतो, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आयडेंटिफाय करतो आपण. त्याचप्रमाणे त्याचे जे कंपोजिशन आहे त्याचं सेपरेशन सुद्धा करतो. त्यासाठी वेगवेगळे ॲपॅरेटस यूज केले जातात. 10th पर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल केले असतील आणि त्या प्रॅक्टिकल्समध्ये तुम्ही काही ॲपॅरेटसही बघितले असतील लॅबोरेटरीमध्ये. मग अनालायसिससाठी आता अनालायसिस ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस सगळा सबस्टन्स वापरला जात नाही. तर त्या सबस्टन्सपैकी थोडा सबस्टन्स घेऊन आपण त्याचं जे मेजरमेंट करतो, त्याचे जे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज करतो, डिटरमाइन करतो, त्याच प्रॉपर्टी त्या सगळ्या बल्कच्या असू शकतात. जसं भात शिजवल्यानंतर भाताचा थोडासाच भाग पाहून आपण भात शिजला की नाही ते बघतो. त्यासाठी पूर्ण भात आपण हलवत बसत नाही, हो की नाही. मग त्याचप्रमाणे एखादा सबस्टन्स असेल त्या सबस्टन्सचा थोडा पार्ट बघून त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आपण मेजर करणार आहे, त्याचे डिटरमाइन करणार आहे, त्याच प्रॉपर्टी त्या पूर्ण बल्कच्या असणार आहे, पूर्ण सबस्टन्सच्या असणार आहे. मग फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण काय काय मेजर करतो तर मिल्टिंग पॉईंट, त्यानंतर
बॉइलिंग पॉईंट, सॉलिड सबस्टन्स असेल तर मिल्टिंग पॉईंट बघितला जातो, लिक्विड सबस्टन्स असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट बघितला जातो. त्यानंतर त्याची डेन्सिटी, डेन्सिटी दॅट इज रेशो ऑफ मास टू दी व्हॉल्यूम, यांना आपण डेन्सिटी मेजर करतो. व्हिस्कॉसिटी दॅट इज व्हिस्कसनेस, त्याचा चिकटपणा आपण मेजर केला जातो. त्यानंतर त्याचं टेम्परेचर पाहिलं जातं. गॅस असेल तर प्रेशर मेजर केला जातो. एखाद्या सबस्टन्सचं व्हॉल्यूम किती आहे, 1 मोलसाठी व्हॉल्यूम किती आहे ते मेजर केलं जातं. त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीजमध्ये त्यामध्ये जर ऑर्गॅनिक सबस्टन्स असेल तर कुठले कुठले इलेमेंट्स, त्यामध्ये कुठले कुठले इलेमेंट्स आहे. फॉर एक्झाम्पल जर बेन्झीन असेल तर बेन्झीन काय आहे, हायड्रोकार्बन, मग तिथं काय आहे, हायड्रोजन आणि कार्बनच असणार आहे. परंतु सबस्टन्स जर पिरिडीन असेल, पिरिडीन, तर पिरिडीनमध्ये काय येईल तुम्हाला, कार्बन हायड्रोजन व्यतिरिक्त आणखी नायट्रोजन सुद्धा इलेमेंट मिळू शकतो. द कंपाऊंडमध्ये सल्फर असेल तर त्यामध्ये सल्फर येईल, म्हणजे सल्फर कंटेनिंग कंपाऊंड असेल, फॉस्फरस असेल, तर वेगवेगळ्या आपल्याला टेस्ट घेऊन त्यामध्ये कुठले कुठले इलेमेंट्स आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक कंपाऊंड्सच्या डिटर्मिनेशनसाठी फंक्शनल ग्रुप बघितला जातो. मग वेगळे फंक्शनल ग्रुप बघण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट दिलेले असतात. त्या टेस्ट घेऊन आपण त्या कंपाऊंडमध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्यानंतर इथं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालायसिस आपण करतो. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. क्वालिटी म्हणजे कुठले कुठले इलेमेंट्स त्यामध्ये, त्याचं कंपोजिशन बघितलं जातं म्हणजे क्वालिटी. क्वांटिटी म्हणजे किती प्रमाणात, क्वांटिटी म्हणजे किती प्रमाणात हे जे मेजर केलं जातं त्याला क्वांटिटी असं म्हटलं जातं. आता हे बघत असताना आपण जे ॲपरेटस यूज करतो त्यामध्ये एक ॲपरेटस आहे, त्याला म्हणतात टेस्ट ट्यूब. अशा प्रकारे जी ग्लास ट्यूब असते, एका बाजूला ओपन असते, त्याला आपण टेस्ट ट्यूब असं म्हणतो. त्यानंतर एक टेस्ट ट्यूब होल्डर असतं. टेस्ट ट्यूब पकडण्यासाठी असा जो चिमटा असतो त्याला टेस्ट ट्यूब होल्डर असं म्हटलं जातं. हे टेस्ट ट्यूब होल्डर, टेस्ट ट्यूब पकडण्यासाठी टेस्ट ट्यूब होल्डर. त्यानंतर काही पेट्री डिश असतात, अशा ग्लास डिश असतात, त्यांना पेट्री डिश असं म्हणतात. त्यानंतर ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसमध्ये असं क्रुसिबल वापरलं जातं विथ लीड. अशी छोटे वाटीसारखं असतं क्रुसिबल विथ लीड. एका पर्टिक्युलर सिरॅमिक मटेरियलपासून ते बनवलेलं असतं. त्यानंतर टेस्ट ट्यूब ठेवण्यासाठी टेस्ट ट्यूब होल्डर असतं, टेस्ट ट्यूब स्टँड असतं. एका बाजूला टेस्ट ट्यूब ठेवण्यासाठी त्याला होल्स असतात आणि एका साईडला टेस्ट ट्यूब अशा उपड्या ठेवण्यासाठी असे रॉड असतात. याला म्हणतात टेस्ट ट्यूब स्टँड. टेस्ट ट्यूब रिकामी झालेली स्वच्छ केलेली टेस्ट ट्यूब अशी उपडी ठेवली जाते आणि जी टेस्ट ट्यूब ज्यामध्ये सोल्युशन आहे ती ह्या होल्समध्ये ठेवण्यासाठी तिथं जागा केलेली असते. त्यानंतर व्हॉल्यूमेट्रिक ॲनालायसिससाठी आपल्याला ब्युरेट आणि पिपेट घ्यावी लागते. तर ही पिपेट, यासाठी इथं काही ठिकाणी बल्ब असतो, साधारण 10 ml 25 mlच्या आणि त्यापेक्षा सुद्धा लार्ज मेजरमेंटच्या इथं पिपेट असतात. ब्युरेट,
त्यानंतर लिक्विड मेजर करण्यासाठी असे मेजरिंग सिलेंडर असतात. मेजरिंग सिलेंडर. त्यानंतर वेगळे फ्लास्क असतात. हे सगळं ग्लास मटेरियल असतं. हा व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क किंवा टायट्रेशन फ्लास्क असं म्हटलं जातं. काही सबस्टन्सेस, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस हीट करण्यासाठी RB फ्लास्क, राऊंड बॉटम फ्लास्क वापरला जातो. त्यानंतर हीटिंगसाठी गॅस बर्नर असतं. त्यानंतर RB फ्लास्क ठेवण्यासाठी अशा काही ॲस्बेस्टॉस हा वायर गॉज वापरले जातात. त्या वायर गॉजला ॲस्बेस्टॉस शीटसुद्धा असतं. या ठिकाणी टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी ॲस्बेस्टॉस वापरलेलं असतं, जेणेकरून टेम्परेचर कंट्रोल होतं. ही वायर गॉज विथ ॲस्बेस्टॉस शीट. हा ट्रायपॉड स्टँड ठेवण्यासाठी. त्यानंतर मिल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आपण ज्यावेळेस मेजरमेंट करतो त्यावेळेस अशा कॅपिलरीज असतात. छोट्या छोट्या काचेच्या नळ्या असतात, पाईप्स असतात, त्याला कॅपिलरी असं म्हटलं जातं. एका टोकाला सील करून आपण त्यामध्ये सबस्टन्स फिल करतो. त्यानंतर सोडियम फ्युजन ट्यूब, टेस्ट ट्यूबच्याच आकाराची अशी एक पातळ काचेची ट्यूब असते, त्याला फ्युजन ट्यूब असं म्हटलं जातं. त्यानंतर टेम्परेचर जिथं बॉइलिंग पॉईंट आणि मिल्टिंग पॉईंट मेजर केला जातो त्यासाठी एक थाईज ट्यूब म्हणून ट्यूब असते, तिला अशी साईड आर्म असते, तिला थाईज ट्यूब असं म्हटलं जातं. युनिफॉर्म हिटिंगसाठी ही थाईज ट्यूब वापरली जाते. थाईज ट्यूब. असं वेगवेगळे ॲपरेटस हे ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये ॲनालायसिससाठी वापरलं जातं. त्यानंतर आणखी एक सांगायचं राहिलं, वेगवेगळ्या आकाराचे बीकर्स असतात, ज्याला मराठीतून चंचू पात्र असं म्हटलं जातं. बीकर. याला बीकर म्हटलं जातं. आता अनालायसिस करणं, अनालायसिस कशासाठी वापरलं जातं तर इंडस्ट्रीजमध्ये जे प्रोडक्शन येतं, वेगवेगळे केमिकल्स तयार होतात, ड्रग्स तयार होतात. मग हे जे ड्रग्ज आहे यांची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी काही एखादं प्रॉपर त्याचं जे कॉम्बिनेशन असेल, त्याच्या कॉम्पोजिशनचं जे कॉम्बिनेशन असेल, त्याचं जे प्रमाण असेल का ह्या ठराविक प्रमाणातच हे कॉम्पोजिशन असलं पाहिजे, मग तो प्युअर सबस्टन्स असेल. मग तो सबस्टन्स प्युअर आहे का इम्प्युअर आहे का, ज्या क्वालिटीचा सबस्टन्स त्या इंडस्ट्रीनं ठरवला आहे त्या क्वालिटीचा तो सबस्टन्स तयार होतोय की नाही, त्यासाठी ते ॲनालिस्ट असतात, ज्यांचं MSc केमिस्ट्री झालेलं असतं किंवा फार्माक्युटिकल झालेलं असतं, BSc फार्मा वगैरे. तर असे फार्मासिस्ट किंवा केमिस्ट म्हणून तिथं जॉब करत असतात, जे ॲनालायसिसचं काम करतात. का दिलेला सबस्टन्सचं प्युरिफिकेशन बघायचं, मग प्युरिफिकेशनसाठी काही फिजिकल कॉन्स्टंट असतात ते मेजर केले जातात. त्याचं बॉइलिंग पॉईंट बघितला जातो, मेल्टिंग पॉईंट बघितला जातो. जे ठराविक जे क्रायटेरिया ठरवलेले असेल त्यानुसार डेन्सिटी आहे का, त्याची व्हिस्कॉसिटी आहे का, त्यामध्ये असणारे इलेमेंट्स कुठले कुठले, त्या टेम्परेचरला, दिलेल्या टेम्परेचरला तो सबस्टन्स डिकम्पोज होतो का,
तो सबस्टन्स हा नॉन डिकम्पोजेबल असला पाहिजे ठराविक टेम्परेचरला, म्हणजे त्याची क्वालिटी मेंटेन आहे की नाही हे बघण्यासाठी ॲनालिसिस केलं जातं. आता एखादा फर्टिलायझर तयार करण्याची इंडस्ट्री असेल तर त्या फर्टिलायझरचं ॲनालिसिस केलं जातं. त्यानंतर एअर पोल्युशन, तर एखादी हवा असेल तर ती किती पोल्युटेड आहे, त्याचं एअर पोल्युशन किती आहे, त्या एअरमध्ये कुठले कुठले गॅसेस आहे, त्यामध्ये पॉयझनस गॅसेस कुठले, त्यानंतर नॉन पॉयझनस गॅसेस कुठले, का ज्याचा अपाय हा पीपल्सला होऊ नये, ह्युमन बिईंगला त्याचा अपाय होऊ नये म्हणून नॉन पोल्युटेड गॅसेस असेल तर त्याचा ॲनालिसिस गॅसेसचं केलं जातं. एखादी इंडस्ट्रीयल प्लांट असेल तर त्याचं जे प्रीमायसेस आहे त्या प्रीमायसेस भोवती ते जो गॅस आहे त्याचा ॲनालिसिस केलं जातं, का जेणेकरून तो गॅस इतर जे आजूबाजूला राहणारे लोक आहे त्यांना हार्मफुल होऊ नये म्हणून त्याचं वेळोवेळी ॲनालिसिस केलं जातं. आता ॲनालिसिस करत असताना काही आपण बघितलं, काही क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस केलं जातं, काही क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस केलं जातं. तर क्वालिटी म्हणजे काय, तर कुठले कॉम्पोजिशन ह्या दिलेल्या सबस्टन्सेसमध्ये, आणि क्वांटिटी म्हणजे काय तर किती प्रमाणात आहे त्याचं प्रमाण ठरवणं. मग क्वालिटेटिव्ह ॲनालिसिससाठी जर इनऑर्गॅनिक सबस्टन्स असेल, आता इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस जे असतात ते कसे असतात, सॉल्ट्स असतात, सॉल्ट्स, आणि सॉल्ट्सवर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असलेले आयन्स असतात. फॉर एक्झाम्पल BaSO4. आता BaSO4चं जर आपण आयोनायझेशन लिहिलं तर ते काय होतं, Ba2+ प्लस SO4 2 मायनस, म्हणजे एक कॅटायन आणि हा ॲनियन असतो. तर जे कॅटायन्स असतात त्यांना काय म्हटलं जातं, बेसिक रॅडिकल्स, आणि ॲनियन्स असतात त्यांना म्हटलं जातं ॲसिडिक रॅडिकल्स. मग बेसिक रॅडिकल्स कुठले, तर जे मेटल कॅटायन्स आहे, मेटल आयन्स आहे त्यांना बेसिक रॅडिकल्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल Na+ असेल, K+ असेल, Li+ असेल, Ca2+, Ni2+, Ca2+, Cr3+, Al3+, त्यानंतर CO3+, हे सगळे काय झाले बेसिक रॅडिकल्स. आणि ॲसिडिक रॅडिकल्समध्ये Cl-, Br-, I-, CO3 2-, PO4 3-, त्यानंतर NO2-, NO3-, नायट्राईट, नायट्रेट, सल्फेट, हे सगळे काय आहे तर ॲसिडिक रॅडिकल्स. आता याचा आयडेंटिफिकेशनसाठी वेगवेगळ्या टेस्ट दिलेल्या असतात, आणि मग त्या टेस्टनुसार त्याचा कलर येत असेल, तशा प्रेसिपिटेशन येत असेल तर ते त्याची कन्फर्मेशन टेस्ट घेतली जाते. आता आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल करू तर ह्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला ह्याचे सगळ्यांचे प्रॅक्टिकल्स आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ ॲसिडिक अँड बेसिक रॅडिकल्स, त्यावेळेस आपण प्रॅक्टिकलही करणार आणि डिटेलमध्ये याचा स्टडी आपला होऊन जाईल. आता इथं फक्त आपण थेरॉटिकली बघतोय, तर याचा आयडेंटिफिकेशनसाठी ह्या सेपरेट टेस्ट दिलेल्या असतात आणि त्यावरून आपल्याला ते आयडेंटिफाय होतं. म्हणजे त्यासाठी आपल्याला इंडस्ट्रीमध्ये जाण्याची गरज नाही, आपण लॅबोरेटरीमध्ये सुद्धा ह्या टेस्ट आपण घेऊ शकतो. त्यानंतर बेसिक रॅडिकल्स, ॲसिडिक रॅडिकल्स, आणि ऑर्गॅनिक सबस्टन्स असेल, ऑर्गॅनिक सबस्टन्स, तर ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये डिटेक्शन ऑफ इलेमेंट्स, मग वेगवेगळे इलेमेंटसाठी वेगवेगळ्या टेस्ट दिलेले आहे आणि त्यानुसार त्याचा कलर येत असेल तर तो इलेमेंट प्रेझेंट म्हणून आपण असं तिथं लिहितो कन्फर्मेटरी टेस्टसाठी, आणि पुढे कन्फर्म केलं जातं का दिलेल्या सबस्टन्समध्ये हाच इलेमेंट आहे. त्यानंतर इथं फंक्शनल ग्रुप एक बघितला जातो, तर वेगळ्या फंक्शनल ग्रुपच्या वेगवेगळ्या टेस्ट असतात. मग तो फंक्शनल ग्रुप असेल तर दिलेला सबस्टन्स हा कुठला असावा त्याचं एक आयडेंटिफिकेशन केलं जातं. आता ॲनालिसिस करत असताना काही व्हॅल्यूज ह्या
अतिशय स्मॉल स्केलवर मेजरमेंट केली जाते, काही लार्ज स्केलवर मेजरमेंट केली जाते. तसं नंबर ऑफ पार्टिकल्स इन 1 मोल, नंबर ऑफ पार्टिकल्स इन 1 मोल, त्याला आपण काय म्हणतो तर ॲव्हॅगड्रॉज नंबर ऑफ पार्टिकल्स, ॲव्हॅगड्रॉज नंबर असं म्हणतो. जे 1 मोल मध्ये असणारे पार्टिकल्स याला काय म्हणतो आपण ॲव्हॅगड्रॉज नंबर, याला NA न आपण डिनोट केलं जातं ॲव्हॅगड्रॉज नंबर. आणि त्याची व्हॅल्यू आहे 6.022 इंटू 10⁻23. आता हे एक्सपोनेन्शियल फॉर्म असं आपण याला म्हणतो, एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता हा एक्सपोनेन्शियल फॉर्म का लिहायचा असतो, जर आपण व्हॅल्यू अशी लिहिली 0 to 2 आणि ह्याला किती झिरो द्यावे लागतील आपल्याला, तर टोटल 20 झिरो द्यावे लागतील, असे 20 झिरो. म्हणजे हा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आणि तो जो नंबर आहे हा शॉर्टमध्ये लिहिण्यासाठी असं 20 टाइम्स लिहिण्यापेक्षा आपण काय करतो असं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहितो 0.22 इंटू 10⁻23. त्याचप्रमाणे जर 0.0 असे अनेक झिरो असतील आणि 266 अशी जर व्हॅल्यू असेल तर हे जे नॉट आहे हे आपण निगेटिव्ह एक्सपोनेन्शियलच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आता आपल्याला हीच व्हॅल्यू 2.66 अशी लिहायची असेल तर आपले एक्सपोनेन्शियल किती होतील बघा, इथं आला तर -1 -1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इथं दिल्यामुळे 10 असं होईल. आता हा जो एक्सपोनेन्शियल किती नंबरच्या डिजिट मध्ये द्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण असे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करतो. आता ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करत असताना हे जे एक्सपोनेन्शियल आहे हे कसे असले पाहिजे, सेम असले पाहिजे, तरच ह्या नंबरची डायरेक्ट आपल्याला ॲडिशन करता येते. म्हणजे हा जो नंबर आहे 6.022 इंटू 10⁻23 आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे, इथं दिलेलं आहे आपल्याला 60.22 इंटू 10⁻22 दिलेला आहे. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर हे दोन्हीचं एक्सपोनेन्शियल सारखं करून घ्यावं लागणार आहे, हो की नाही, तरच आपण ही ॲडिशन करू शकतो. कारण 10⁻23 आणि हा 10⁻22 आहे. त्यानंतर सबस्ट्रॅक्शन करत असताना सुद्धा हे एक्सपोनेन्शियल हे सारखे असले पाहिजे, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन असताना एक्सपोनेन्शियल सारखे असले पाहिजे. परंतु मल्टिप्लिकेशन आणि डिव्हाइड करत असताना, फॉर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हाइड इट इज नॉट नेसेसरी टू हॅव एक्सपोनेन्शियल सिमिलर. म्हणजे एक्सपोनेन्शियल सिमिलर नसले तरी चालते, कारण ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करतो 6.022 इंटू 10⁻23 इंटू 4.08 इंटू 10⁻4 जरी असला इथं तरी सुद्धा, कारण आपला रूल काय आहे, ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन होतं त्यावेळेस एक्सपोनेन्शियलची ॲडिशन होते. 23 हा -4 म्हणजे इंटू 10⁻4, तर याची काय होणार ॲडिशन होणार. म्हणजे 23 प्लस -4 म्हणजे 23 पासून मधून हे -4 मायनस होणार. ॲक्च्युली हे प्लस इंटू मायनस होणार आणि याची सबस्ट्रॅक्शन होणार, एक्सपोनेन्शियलची ॲडिशन होते. आणि हे जर आपण असं केलं 6.022 इंटू 10⁻23 डिवायडेड बाय 4.08 इंटू 10⁻4. आता -4 हो की नाही. आता हे जर वरती घेतलं आपण न्यूमरेटरला तर काय होईल 10⁻23 इंटू 10⁻, हे -4चं काय होईल +4 होणार आणि मग ह्या दोन्हीची ॲडिशन होणार. 10⁻23 हे +4 असं होणार. म्हणजे इथं काय होते तर ॲडिशन होते आणि डिनॉमिनेटरला -4 असेल
तर न्यूमरेटरला येताना ते काय होतं तर +4 होतं. आता अतिशय आपल्याला साधा नियम बघायचा आहे. जर आपण डेसिमल पॉइंट उजवीकडे आणि डावीकडे सरकवत असू तर एक्सपोनेन्शियलमध्ये काय चेंजेस होतात. आता एखादा नंबर आहे, आपण एक अप्रॉक्सिमेट नंबर घेऊ 40332.456 इंटू 10⁻22. छोटा नंबर घेऊ 332.456 इंटू 10⁻22. आणि आणखी एक आपण नंबर घेतला आहे, फॉर एक्झाम्पल 2.334 इंटू 10⁻⁻4 असा नंबर घेतला. आता दोन्हीसाठी आपल्याला एक नियम बघायचा आहे. आता सोप्या शब्दात सांगते, ज्यावेळेस पॉझिटिव्ह एक्सपोनेन्शियल असेल आणि आपण राईट साईडकडे आपण डिजिट हा डेसिमल पॉईंट सरकवत असू तर पॉझिटिव्ह एक्सपोनेन्शियल इथं डिक्रीज होत जातात. हे काय होतात डिक्रीज होत जातात, कमी होत जातात. म्हणजे कशा प्रकारे, आता आपण 4 नंतर दिला 334.56 जर केलं तर 10⁻21 होईल, कमी होतो. आता त्याच्या विरुद्ध इथं जर निगेटिव्ह एक्सपोनेन्शियल असेल आणि आपण राईट साईडला जर डिजिट आपण सरकवला, हा डेसिमल पॉईंट सरकवला राईट साईडला, इंटू 10⁻⁻ काय होणार -5 होणार. म्हणजे इथं डिक्रीज झाला परंतु इथं काय होणार आहे इनक्रीज होणार आहे. म्हणजे निगेटिव्ह एक्सपोनेन्शियल इथं याचा जो मॅग्निट्यूड आहे, हा जी 4 संख्या आहे तर ही काय होणार वाढणार. म्हणजे मॅग्निट्यूड कमी होणार परंतु जो अंक आहे हे 4 ऐवजी काय होणार इथं 5 होणार, इथं 22 ऐवजी 21 होणार. पण हे जर आपण इकडं लेफ्ट साईडला सरकवलं, हा जो पॉईंट आहे आता आपण वेगळा नंबर केला 0.2456, तर अशा वेळेस काय होणार इंटू 10⁻23 होणार. लेफ्ट साईडला गेलं तर इनक्रीज होणार आणि ह्याचं लेफ्ट साईडला घेतलं हाच इक्वल टू एक नंतर इथं घेतला 0.2 काय झालं 334 इंटू 10⁻³ झाला. म्हणजे निगेटिव्ह एक्सपोनेन्शियल असेल, लेफ्ट साईडला डेसिमल पॉईंट घेतला तर एक्सपोनेन्शियल कमी होतं, राईट साईडला डेसिमल पॉईंट घेतला तर एक्सपोनेन्शियल वाढतं. ते जर पॉझिटिव्ह एक्सपोनेन्शियल असेल तर आपण डेसिमल पॉईंट राईट साईडला सरकवला तर एक्सपोनेन्शियल कमी होतं आणि जर लेफ्ट साईडला सरकवलं तर डेसिमल पॉईंट एक्सपोनेन्शियल हे वाढत जातं. हे आपण अशा प्रकारे जरी लक्षात ठेवलं तरीसुद्धा आपल्याला म्हणजे एक्सपोनेन्शियल सेम करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो. आपण काही प्रॉब्लेम्स बघू का ज्यामध्ये आपल्याला एक्सपोनेन्शियल आपण सारखे करून त्याची ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे. आपल्याला काही व्हॅल्यूज दिलेल्या आहे आणि त्याची आपल्याला ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करायची. फॉर एक्झाम्पल 5.55 इंटू 10⁻⁴ प्लस 6.95 इंटू 10⁻3. आता इथं काय आहे ॲडिशन करायची परंतु एक्सपोनेन्शियल आपल्याला डिफरंट आहे. म्हणजे एक तर हे 10⁻³ करून घ्यावं लागेल किंवा याला तरी 10⁻⁴ करून घ्यावं लागेल. आता हे जर 10⁻⁴ करायचं असेल, आताच तुम्हाला अतिशय साधा नियम सांगितलं मी, जर पॉझिटिव्ह एक्सपोनेन्शियल असेल तर ते लेफ्ट साईडला जर आपण डेसिमल पॉईंट सरकवला तर याचे काय होतं एक्सपोनेन्शियल वाढत जातो. म्हणजे 5.55 इंटू 10⁻⁴ प्लस 0.695 इंटू 10⁻⁴ अशा प्रकारे होईल. आणि हे जर आपल्याला 3 करायचं असेल 10⁻³ करायचं असेल तर याचं काय करावं लागेल आपल्याला
इकडे जर केलं राईटकडे तर हे वाढत जाणार आहे. म्हणजे दोन्ही जर 3 करायचे असेल तर 5.5 इंटू 10⁻³ होणार प्लस 6.95 इंटू 10⁻³ अशा प्रकारे होणार. आता दोन्हीची पण आपण ॲडिशन करून बघू. बघा आता एक विद्यार्थी चूक करतात. इथं जो डेसिमल पॉईंट आहे तर डेसिमल पॉईंटच्या खालीच दुसऱ्या संख्येचा डेसिमल पॉईंट आला पाहिजे. 695 5 4 हे किती झाले 12 6.245. आता इथं सुद्धा आपण ॲडिशन केली 55.5 प्लस आता हे काय होईल 6.95 हो की नाही. हे 5 हे 14 हो की नाही आणि 6 12 आणि हे 6 म्हणजे हे आलं 6.245 इंटू 10⁻⁴ आलं आणि हे आलं 62.45 इंटू 10⁻³ आलं. आता हा डेसिमल पॉईंट आपण इकडे सरकवला 6.245 इंटू 10⁻² काय होणार हे इन्क्रीज होणार 4 होणार आणि हाच डेसिमल पॉईंट आपण जर इकडे सरकवला तर हे कमी होणार हो की नाही राईटकडे 62.45 इंटू 10⁻³ होणार. म्हणजे हे 3चं रूपांतर आपल्याला 4 मध्ये करता येते एक्सपोनेन्शियल आणि 4चं 3 मध्ये सुद्धा करता येतं. म्हणजे पॉझिटिव्ह एक्सपोनेन्शियल असेल तर राईट साईडकडे आपण जर डेसिमल पॉईंट सरकवला तर तो कमी होत जातो आणि लेफ्ट साईडकडे सरकवला तर तो वाढत जातो. आता तो जर निगेटिव्ह एक्सपोनेन्शियल असेल तर व्हॅल्यूज कशा येतात बघा 3.5 इंटू 10⁻² मायनस 5.8 इंटू 10⁻³ आता इथं सुद्धा वेगवेगळे एक्सपोनेन्शियल आहे. एक तर 10⁻³ -2चं आपल्याला 3 करून घ्यावं लागेल किंवा 10⁻³ -2 करून घ्यावं लागेल. आता इथं जे निगेटिव्ह एक्सपोनेन्शियल आहे ते राईटकडे सरकवले तर त्याची जी व्हॅल्यू हे नंबर्स आहे ते नंबर्स वाढत जातात हो की नाही. आता आपण 10⁻² करू म्हणजे 3चं -2 जर केलं 3.5 इंटू 10⁻² मायनस तर काय करावं लागेल आपल्याला लेफ्ट साईडकडे सरकावं लागेल 58 इंटू 10⁻² अशा प्रकारे होईल. मग आता ही सबस्ट्रॅक्शन कशी होईल 3.5 मायनस हा 0.58 असा असेल. आता इथं काही नाही म्हणजे आपल्याला 0 घ्यायचा आहे हा 2 राहील हे 15तून 6 गेले 9 आणि हे राहतील 2 म्हणजे 2.92 इंटू 10⁻² असं आन्सर येईल. आता ह्याचं जर -3 केलं तर काय होईल 35 इंटू 10⁻³ मायनस 5.8 इंटू 10⁻³ म्हणजे दोन्ही एक्सपोनेन्शियल आपण सारखे केलेत ते -3 केले तर हे 5.8 जसेचे तसे ठेवले. तर ह्याचं सबस्ट्रॅक्शन आपण केलं 55 मायनस 5.8 हे किती आले 2 हे 9 आणि हे आलं 29.2 इंटू 10⁻² काय झालं -3 झालं हो की नाही आणि हे 2.92 इंटू 10⁻² झालं. आता हेच जर आपल्याला -3 करायचं असेल तर हा नंबर काय होणार आपण राईट साईडकडे डेसिमल पॉईंट सरकावला तर 1 जर सरकावला तर 10⁻³ असं होईल आणि ही 1 जर आपण कमी केला हा तर ह्याचंच रूपांतर काय होईल 0.292 इंटू 10⁻⁻1 असं होणार. आणखी 1 सरकावला तर 0.0292 अशा प्रकारे उत्तर येईल ओके नाही. आता ह्याचं जर आपण इकडे सरकवला इथं असेल -1 -2 -3 आणि -4 इतका आन्सर येईल इथं म्हणजे 292 इंटू 10⁻⁻4 इतका आन्सर येईल. हा जर डेसिमल पॉईंट आपण राईट साईडकडे सरकवत गेलो तर.
आता मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर एक्सपोनेन्शियलची काय होते, ऍडिशन होते. तर मल्टिप्लिकेशनसाठी आपण एक्झाम्पल घेऊ. .6 into 10 raised to 5 into 6.9 into 10 raised to 8. आता हे काय होणार, 5.6 into 6.9 into 10 raised to 5 plus 8. कारण बेस कसं आहे तर सेम आहे, मग एक्सपोनेन्शियलची काय होईल, ऍडिशन होईल. ह्या दोन्हीचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेणार आणि 10 raised to काय होईल, 13 होईल. तर हे मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं ते येईल तुम्हाला 38.64 असा आन्सर येईल. 10 raised to 13 येईल. आता सेकंड एक्झाम्पल 9.8 into 10 raised to -2 into 2.5 into 10 raised to -6. आता इथं सुद्धा काय होणार, ऍडिशन होणार. मायनस मायनस ची ऍडिशन मायनस आणि दोन्हीचं काय होतं 2 + 6 दॅट इज इक्वल टू 8. हे सगळं तुम्हाला आतापर्यंत झालेलं आहे, असं नवीन अगदीच असं काही नाहीये. इंटू 10 raised to -8 येईल आणि ह्या दोन्हीचा गुणाकार तुम्ही करून बघा, तो येतो 24.50 असेल. आता इथं सुद्धा बघा तुम्ही एक्सपोनेन्शियल, हे निगेटिव्ह एक्सपोनेन्शियल आहे, तर आपण आणखी एक डिजिट नंतर जर सरकवलं तर 10 raised to काय होईल, -9 होईल. आणि हे जर आपण अलीकडे सरकवलं म्हणजे लेफ्ट साईडला सरकवलं 450 into 10 raised to -7 असेल. ओके नाही, म्हणजे निगेटिव्ह एक्सपोनेन्शियल असेल. जर आपण राईट साईडला सरकवलं तर हा नंबर वाढत जातो, लेफ्ट साईडला सरकवलं तर नंबर कमी होत जातो. आणि याच्या अपोजिट हे पॉझिटिव्ह बद्दल. आता हे पॉझिटिव्ह आहे, आपण जर राईट साईडला सरकवला तो कमी होणार आहे. म्हणजे 386.4 असं केलं तर 10 raised to 12च येणार आहे. परंतु हेच जर आपण असं केलं 3.864 तर 10 raised to काय होणार आहे तर 14 होणार आहे. ही व्हॅल्यू ह्या सगळ्यांचा मॅग्निट्यूड कसा आहे, सेम आहे, परंतु फक्त एक्सपोनेन्शियल फॉर्म याचं वेगवेगळं आहे. तसंच हे निगेटिव्ह एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये, ओके नाही, यांचा सगळ्याचा मॅग्निट्यूड सेम आहे, परंतु एक्सपोनेन्शियल दिसताना काय तर वेगवेगळं, कारण हा डेसिमल पॉइंटची जी पोझिशन आहे, जी प्लेस आहे ती आपण वेगवेगळी ठेवलेली. आता हे जर डिव्हाइड असेल, ओके नाही, असं 5.6 आपण असं घेऊ, 25 into 10 raised to -10 असेल आणि 5 into 10 raised to -7 असेल. ओके नाही, आता याचा हा भागाकार केला तर आपला 5 येईल आणि इथं काय होईल, इंटू 10 raised to -10 प्लस हे -7 आहे, तर वरती आल्यानंतर काय होईल, +7 येईल. ओके नाही, म्हणजे हे इंटू होणार, इंटू 10 raised to +7 आणि मग याची ॲडिशन होईल 10 raised to -3 असेल. ओके नाही, म्हणजे निगेटिव्ह एक्सपोनेन्शियल असेल तर ते न्यूमरेटरला गेल्यानंतर पॉझिटिव्ह एक्सपोनेन्शियल होतं आणि मग त्याची आपण ॲडिशन करतो अशा प्रकारे.